आषाढ अमावस्या केव्हा आहे? 11 की 12 ऑगस्ट. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अमावस्येचा शुभ मुहूर्त तसेच आषाढ अमावस्येला कोणते उपाय करावेत, दीप अमावस्या उपाय तसेच आषाढ अमावस्येला काय करावे याबद्दल जाणून घेणार आहोत. आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्येचा दिवस हा पितरांना समर्पित केला जातो. या दिवशी दानधर्म करणे व पवित्र नदीत स्नान करणे, आध्यात्मिक व धार्मिक कार्य करणे तसेच ध्यानधारणा करणे, पूजा करणे याला विशेष महत्त्व आहे. यासोबतच आषाढ अमावस्येला गोरगरिबांना किंवा ब्राह्मणाला दान केल्याने पापांपासून मुक्ती मिळते अशी मान्यता आहे. याशिवाय हा दिवस काही खास उपायांसाठी विशेष मानला जातो. या दिवशी जीवनातील अडचणींसाठी काही उपाय केल्यास लाभ मिळतो. त्यामुळे यंदा आषाढ अमावस्या कधी आहे ते जाणून घेऊयात. आषाढ अमावस्येचा शुभ मुहूर्त. आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या तिथी 11 ऑगस्ट रोजी रात्री 1:53 सुरू होईल आणि 12 ऑगस्ट रोजी रात्री 11:06 संपेल. त्यामुळे आषाढ अमावस्या यंदा 12 ऑगस्ट बुधवार रोजी असेल. यावेळी पितृकर्माशी संबंधित कामे 12 ऑगस्ट रोजी करावीत. याच दिवशी नदीत स्नान आणि दान करणे देखील शुभ राहील. तर आषाढ अमावस्येला कोणते उपाय करावेत? आषाढ अमावस्येला पूर्वजांसाठी श्राद्ध, तर्पण, पिंडदान इत्यादी करण्याला महत्त्व आहे. गरजूंना दान करा आणि गायी, कावळे, मुंग्या इत्यादींना साखर, पीठ, गूळ किंवा घरातील अन्नाचा नैवेद्य खाऊ घाला. यासोबतच ब्राह्मणांना दान करणे देखील पुण्यकर्म मानले जाते. अमावस्येच्या दिवशी तामसिक पदार्थाचे सेवन टाळा. पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळेल. आषाढ अमावस्येला घरात तुपाचा दिवा लावा, पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करा आणि दिवा लावा. जलपूजन करताना नदीत 5 लाल फुले आणि 5 दिवे वाहत्या पाण्यात सोडा. यावेळी कन्यापूजन करून घरात किमान 9 मुलींना जेवू घालावे. पितृस्तोत्राचे पठण करणे देखील शुभ मानले जाते. या दिवशी केस कापणे, नखे कापणे, झाडू खरेदी करणे टाळावे. तसेच या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करणे देखील लाभदायक मानले जाते. पिंपळाला दिवा लावून 11 प्रदक्षिणा घालाव्यात. काळ्या कुत्र्याला या दिवशी भाकरी खाऊ घालावी. यामुळे कोणत्याही प्रकारचा ग्रहदोष नाहीसा होतो. तसेच या अमावस्येच्या नावाप्रमाणेच या दिवशी दिव्यांची पूजा केली जाते. त्यामुळेच या अमावस्येला दीप अमावस्या असे म्हणतात. सायंकाळच्या वेळी घरातील देवघरात दिवे लावावे. सर्वात प्रथम दिवे लख्ख करून घ्यावेत. मग त्यात तेल किंवा तूप घालून दिव्यांची छान आरास करावी. आपले देवघर या दिवशी दिव्यांनी उजळून घ्यावे. दिव्यांभोवती रांगोळी काढावी. दिव्यांना अक्षता, फुले आणि हळद कुंकू वाहून पूजा करावी. काही जण या दिवशी कणकेचे गोड दिवे उकडून त्याचा नैवेद्य दाखवतात. आपापल्या पद्धतीनुसार या दिवशी दिव्यांची पूजा घरात करावी. असे म्हणतात की दीप अमावस्येला दिव्यांची पूजा केल्याने घरातील नकारात्मकता दूर होऊन आयुष्यात आनंदाचा, सुख समृद्धीचा प्रकाश पडतो. सकारात्मक ऊर्जेने आयुष्य उजळून निघते. तसेच आपल्या लहान मुलांचे देखील या दिवशी पूजन करण्याचे महत्त्व आहे. मुलांना वंशाचा दिवा मानल्याने त्यांच्या निरोगी आणि उज्ज्वल भविष्यासाठी दिव्यांनी त्यांचे औक्षण केले जाते. तसेच आषाढ अमावस्येला काय काय करावे? आषाढ अमावस्या ही पितृपूजन, दान, दीपपूजन आणि आध्यात्मिक साधनेसाठी महत्त्वाची तिथी मानली जाते. या दिवशी श्रद्धेने केलेले पूजन आणि सत्कर्म विशेष पुण्यदायी मानले जाते. पवित्र स्नान करावे. सकाळी लवकर उठून नदी, तलाव किंवा घरीच गंगाजल मिश्रित पाण्याने स्नान करावे. स्नानानंतर स्वच्छ वस्त्रे परिधान करून देवपूजा करावी. पितरांचे तर्पण करावे. अमावस्या ही पितरांना समर्पित तिथी मानली जाते. शक्य असल्यास तर्पण, तीळ तर्पण किंवा पितरांचे स्मरण करून त्यांच्यासाठी प्रार्थना करावी. भगवान शिव आणि विष्णूची पूजा. भगवान शिवांना जलाभिषेक करून ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा. तसेच भगवान विष्णूची पूजा करून कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना करावी. दीपपूजन. महाराष्ट्रात आषाढ अमावस्येला दीप अमावस्या म्हणूनही साजरी केली जाते. घरातील दिवे स्वच्छ करून त्यांची पूजा करावी आणि संध्याकाळी तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावावा. या दिवशी अन्नदान, वस्त्रदान, तीळदान, धान्यदान किंवा गरजूंना मदत करणे अत्यंत शुभ मानले जाते. मंत्र जप आणि ध्यान. महामृत्युंजय मंत्र, ओम नमः शिवाय किंवा आपल्या आराध्य देवतेच्या मंत्रांचा जप करून ध्यान करावे. यामुळे मनात शांती आणि सकारात्मक ऊर्जा मिळते. सात्विक आहार घ्यावा. अनेक भाविक या दिवशी उपवास किंवा फलाहार करतात. सात्विक भोजन घेऊन राग, मत्सर आणि नकारात्मक विचारांपासून
दूर राहण्याचा प्रयत्न करावा.